तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, तर व्हिडिओ एक नंबर आहे ना. थोडा क्वालिटी कशाला म्हणते तर व्हिडिओला म्हणतात काय विषय, तुम्ही व्हिडिओचा डेमो बघा. ओके, आवाजात बघा फक्त, आता काही नुसतं बिन आवाजात चालू आहे काही विषय नाही. ओके, त्यामुळे पुढे मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे आवाजात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, हां. आणि या व्हिडिओसाठी लागणारं जेवढं काही मटेरियल आहे त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन डाउनलोड करून घ्या. काही विषय नाही. आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तिथे पण मी सगळं मटेरियल आपल्या व्हिडिओला अपलोड करत असतो. ओके, हां. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जाऊन लगेच जॉईन करून घ्या. आणि काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही इंस्टाग्रामला विचारू शकताय. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच फॉलो करून घ्या. ओके, तुमच्या भावाला डिक सपोर्ट आणि प्रेम दाखवा बघतो. ओके, हां. तर व्हिडिओ एक नंबर आहे, नाच पुढे आहे व्हिडिओचा, तुम्ही डेमो बघून घ्या. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला चालू करूया. एडिट करण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, ज्याचं नाव आहे अलाइड मोशन. ओके, तर ॲप्लिकेशन कुठे आहे माहिती आहे का, तर मी याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलं, एकदम मोठी बेग आहे. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. आणि तिथं आपलं अलाइड मोशन पिन करून ठेवलं आहे, एकदम प्रो व्हर्जन डाउनलोड करून घ्या. ओके, तर तुम्हाला एक विषय काय करायचा, आपलं इथं अलाइड मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मटेरियलची एक लिंक दिली आहे, त्याला पासवर्ड लावला नाही. ओके, सगळं फ्री मटेरियल आहे, डाउनलोड करायचं. जर तुम्ही सबस्क्राईब मारलं नसेल तर तेवढं मारायचं, कळलं काय, कारण ते चुकीचं आहे. जर तुम्ही मटेरियल घेताय सबस्क्राईब मारत नाही, तेवढं करायचं फक्त, बाकी काही विषय नाही. ओके, हां. तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बीटमार्क शेक इफेक्ट आपल्या मटेरियलमध्ये दिले, नुसते त्याच्यावर टॅप केलं की येतं, इम्पोर्ट करायचं, बघू शकता अशा प्रकारे दिसते. ओके, तर आपल्याला इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर काहीचं अशा प्रकारे दिसतं, एकदम नाद आणि क्वालिटी. तर तुम्हाला सिम्पली एक काम करायचं, सिम्पली एकदम स्टार्टिंगला ओके प्लसवर टॅप करायचं, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जायचं, डायरेक्ट आपलं मटेरियल ओपन करायचं. ओके, तर मटेरियल ओपन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे एक ज्यात ओव्हरले व्हिडिओ दिला आहे. ओके, तर सिम्पली प्लसवर टॅप करून ओव्हरले व्हिडिओ तर ॲड करा. नंतर ह्या विषय काय करायचं माहिती आहे काय, तर डायरेक्ट या बाणावर टॅप करायचं. ओके, आणि बीटमार्कच्या पुढचा पार्ट अशा प्रकारे ऑप्शनचा यूज करून कट करून टाकायचा. कट केले की परत यायचं एकदम स्टार्टिंगला, प्लसवर टाईप करून इमेज इन व्हिडिओ वॉलमध्ये जायचं. ओके, आणि इथं विषय कसा माहिती आहे काय, तर आपलं मटेरियल ओपन करायचं. ओके, तर मटेरियलमध्ये ओपन केलं तर अशा प्रकारे PNG सिम्पली प्लसवर टाईप करून इमोजवाला PNG ॲड करून घ्यायचा. त्याला सिम्पली मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं. अशा प्रकारे मोठं नाही थोडं छोटं करून घ्यायचं, एवढं असं. ओके, तर एवढं करून घ्यायचं की ऑप्शनवरचा बॅग यायचं, नंतर बाणावर टॅप करायचं, परत बाणावर टॅप करायचं आणि ऑप्शनचा करून त्याला इथपर्यंत ओढून घ्यायचं. ओके, तर एवढं काम केल्याच्या नंतर एक काम करायचं काय, हां, तर पहिल्या बीटमार्कची आल्याच्या नंतर प्लसवर टाईप करायचं, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यूमध्ये जायचं. आपलं मटेरियलमध्ये तुम्हाला फोटो दिलेत किंवा तुम्ही तुमच्या बसले करून वापरू शकता, काही विषय नाही. ओके, तर अशा प्रकारे फोटोला ॲड करा, सिम्पली बाणावर टॅप करा, बीटमार्कपासून कट द्या. ओके, तर काय अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो फक्त बीटमार्कप्रमाणे ॲड करायचे. तर मी पार्ट घेऊन आपले सगळे फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या. ओके, तर सगळे बीटमार्कप्रमाणे ॲड करून घ्या. तर बघू शकता मी तर सगळे फोटो बीटमार्कप्रमाणे एकदम पद्धतशीरित्या नाथ गोळा टाईपमध्ये सगळे लावून घेतलोय. ओके, तर तुम्हाला सिम्पली आता विषय काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, म्हणजे कसं तर पहिल्या बीटमार्कपाशी यायचं आहे. ओके, तिथं पहिल्या बीटमार्कपाशी या, इथं आल्याच्या नंतर प्लसवर टाईप करायचं, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जायचं, आपलं मटेरियल ओपन करायचं. आणि मटेरियलमध्ये की नाही तुम्हाला एक ब्लॅक शॅडो PNG दिला आहे, बघू शकता अशा प्रकारे सिम्पली प्लसवर टाईप करून ह्याला इथं ॲड करून घ्या. याला सिम्पली ॲड केल्याच्या नंतर याला सिम्पली मोबाईल ट्रान्सफर 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं. अशा प्रकारे एवढं असेल मोठं करायचं, ऑप्शनचं धरून बॅग घ्या लगेच, नंतर एकदम स्टार्टिंगला या, सॉरी एकदम लास्टला या, आणि ऑप्शनचं धरून त्याला एकदम लास्टपर्यंत अशा प्रकारे आपली ब्लॅक शॅडो PNG वडून घ्या. परत आपण जिथून ब्लॅक शॅडो PNG लावली का बैलो डायरेक्ट ती द्यायचा. ओके, हां, तर तिथं आल्याच्या नंतर प्लसवर टाईप करायचं, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जायचं, आपलं मटेरियल ओपन करायचं. ओके, तर मटेरियल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला एक विषय करायचा आहे, तो म्हणजे काय माहिती आहे काय, तर इथं तुम्हाला एक विषय करायचा, तो म्हणजे काय, तर बघू शकता अशा प्रकारे आपली ब्लॅक शॅडो PNG आहे, म्हणजे ब्लॅक शॅडो PNGच्या वर लावायची एक PNG आहे, क्रश क्वीन. ओके, तर सिम्पली प्लसवर टाईप करून याला इथं ॲड करून घ्यायचा. याला इथं ॲड करून घेतलं की मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं. अशा प्रकारे एवढं असं याला छोटं करायचं, 1 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आणि डायरेक्ट याला खाली वाढायचं आणि बरोबर इथं व्यवस्थित सेट करायचं. ओके, नंतर ऑप्शनच्या धरून बॅग यायचं, एकदम लास्टला यायचं आणि डायरेक्ट ऑप्शनचं धरून त्याला एकदम लास्टपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. ओके, हां,
तर आता एवढा सगळा विषय गेल्याच्या नंतर काय करायचं माहिती आहे काय, तर डायरेक्टली दोन्हीचं बॅग ओके आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट डायरेक्ट ओपन करायचा. त्याच्याला ओपन केलं काहीच अशा प्रकारे दिसतंय. जो आपला शेक इफेक्ट लिहिलंय त्याच्यावर टॅप करायचं, सिम्पली इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं, इफेक्ट इथला कॉपी करून घ्यायचा, डायरेक्ट इथून यायचा बॅक आणि परत आपल्याकडे शेक इफेक्ट प्रोजेक्ट बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओके. तर आता विषय काय करायचं, आपण जिथून फोटोला डायरेक्ट द्यायचं, एकदम खाली यायचा आणि नंतर विषय काय करायचं, आपले जेवढे काय फोटो होते तर सगळ्या फोटोला टाईप करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं, इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे ओके. तर मग तुम्ही आपल्या सगळ्या फोटोंवरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. मी पण करून घेतो. एक पण फोटो सोड नका, म्हणजे कसं तर क्वालिटी व्हिडिओ दिसत नाही हो, बाकी काय विषय नाही ओके. तर सगळ्या फोटोवर इफेक्ट मारला की 1 नंबर व्हिडिओ दिसतंय, नाद गुळा. तर तुम्ही इफेक्ट मारून घ्या, मी पण मारून घेतो. तर बघू शकताय भावांनो, म्हणजे कसं तर मी सगळ्या फोटोंवरती तो इफेक्ट पेस्ट केला, 1 नंबर दिसतंय. आता तुम्हाला एक विषय करायचा, तो म्हणजे काय, इथे एक्सपोर्टचं बटन आहे, जेव्हा टॅप करायचं ओके. आणि इथं डायरेक्ट व्हिडिओच्या पुढे ऑप्शन आहे बघू शकता, इथं ह्याच्यावर टॅप करा, व्हिडिओच्या पुढे 720 पिक्सल करून घ्यायचा. तर कोड 1 नंबर फ्रेम रेट फुल क्वालिटी फुल. पुढे फक्त एक्सपोर्टचं बटन आहे, जेव्हा टॅप करायचं, अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता की नाही व्हिडिओ फक्त एक्सपोर्टिंग व्हायची वाट बघा ओके. बाकी तुम्हाला मी पुढचं दाखवतो हो, टेन्शन घेऊ नका फक्त. तर मित्रांनो बघू शकता अपलोड होतं, एक्सपोर्ट झाला आहे ओके. हां, तर एक विषय करा, इथं सेव्हचं बटन आहे बघू शकता, याच्यावर टॅप करायचं, अपलोड आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचं आहे ओके. आता सगळं काम झालं, सगळा विशाळ झाला ओके. तर मग आता व्हिडिओ का झाला तेवढं पण एक वेळेस बघून घ्या, म्हणजे विषय संपते हो काय. तर जातो तुम्हाला बघून घ्या ओके. हां, तर 1 नंबर आणि क्वालिटी व्हिडिओ झाला आहे. बाकी सगळ्या नाद गोळा आहे हो काय. तेवढं बघ तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक मारत नसेल तर तेवढं करून टाका ओके. तुमच्या भावासाठी सगळं करायचा, सगळा विषय आला असते. तर आता बाकी काय विषय नाही, भेटू पुढच्या काय अशाच 17 व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.